नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी निखिल. आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि इतर जिल्ह्यांचे जे महत्त्वाचे चालू घडामोडी आणि जी के आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु महत्त्वाचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रश्नपत्रिका बघतो आपण. पहिला प्रश्न, रँडक्लिफ लाईन खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा दर्शवते? ए. भारत पाकिस्तान, बी. भारत म्यानमार, सी. भारत श्रीलंका आणि डी. भारत चीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारत चीन. पुढचा प्रश्न बघूयात. 50वा बघा. अंदमान बेट समूहातील टिंबटिंब हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बी. बॅरन बेट, बॅरन आयलंड. सध्याचं एकमेव जिवंत हे ज्वालामुखी बेट आहे. 51 बघा. मित्रशक्ती काय आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास म्हणजे काय? मित्रशक्ती म्हणतात. म्हणजे त्यांच्यामधील आपलं जे सैन्य अभ्यास होतो त्याच्याला नाव आहे मित्रशक्ती. 57 बघा. राज्यात सह्याद्री पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशात टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. तर 57चं उत्तर आहे तर बी, पर्जन्य छायेचा प्रदेश. पूर्वेकडील जे आहे ते पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि पश्चिमेकडे जे आहे ते अतिपर्जन्याचा विभाग आहे, लक्षात ठेवायचं आहे. 58 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीपैकी कोणत्या राज्यात आहे? म्हणजे दुधवा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तुम्हाला माहिती पाहिजे. सर्व राज्यातील जे काही राष्ट्रीय उद्याने आहेत महत्त्वाचे ते तुम्हाला माहिती पाहिजे. याचं योग्य उत्तर आहे ए, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न बघा. 63 पानिपत हे शहर खालीपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डी, हरियाणा. पुढचा प्रश्न बघा. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर अंजीरचं उत्पादन बघा सी, राजेवाडी येथे घेतले जाते. 70 बघा. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वाघूर. पुढचा प्रश्न. 72 फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे. फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो? 72चा ऑप्शन क्रमांक बी, कणकवली या तालुक्यात फोंडा आहे, लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणती नदी तापीची उपनदी नाही? मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यातील नद्या तुम्हाला पाठ पाहिजे, त्या नद्याच्या उपनद्या पाठ पाहिजे. मी तुम्हाला मागच्या वेळेससुद्धा सांगितलं होतं, ज्यांनी पाठ केलं त्यांना हे उत्तर यायलाच पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे नाही विचारलं आहे तर हे पूर्णा, पांझरा, गिरणा या नद्या आहेत. तर दुधना ही नदी तापीची उपनदी नाही. 78 भारतातील खालीलपैकी सर्वात प्राचीन लेणी. तिसऱ्यांदा विचारलेला प्रश्न आहे. उत्तर आहे पितळखोरा ही लेणी सर्वात प्राचीन आहे. मनीष नरवाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल शूटिंगसाठी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं, शूटिंगसाठी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती आहे विचारलं आहे. तर 86चं उत्तर तर बी, वैनगंगा ही नदी आहे, ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. बाकी सर्व पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, परंतु वैनगंगा जी आहे ती फक्त एक उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. बघा. 87 नंबर. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब टिमटिम यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीप्रथासुद्धा बंद पाडली. त्यांचा जो काळ होता तो होता 1828 ते 1835. त्याच दरम्यान हे घटनासुद्धा घडलेली आहे. पुढचा प्रश्न. मैकल पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर हे छत्तीसगड राज्यात आहेत, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. 95 क्रमांक. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या टिंबटिंब यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर याचं योग्य उत्तर आहे तुकडोजी महाराज, ऑप्शन क्रमांक बी,
तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. पूर्वी आंध्र प्रदेश होतं, परंतु आंध्र प्रदेशमधून तेलंगणा विभक्त झाल्यामुळे तेलंगणा आपल्या राज्याला जोडतं, परंतु आंध्र प्रदेश जोडत नाही. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश. 99 नंबरचा आणि शेवटचा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती 99 क्रमांक 1981 रोजी, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. आता पुढची प्रश्नपत्रिका बघूया. सिंधुदुर्ग झाली. आता पुढची बघूया, रायगड पोलीस भरती. रायगड पोलीस भरती. मित्रांनो तुमचा खूप वेळ वाचतोय, फक्त व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. रायगडमधील पहिला प्रश्न, कोविड-19 विरुद्ध भारत सरकारला मदतीसाठी भारतीय सैन्य दलाने 27 मार्च 2020 रोजी कोणते अभियान सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन नमस्ते, ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. यामध्ये खूप खास प्रश्न विचारलेत मित्रांनो. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये खूप खास प्रश्न विचारलेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFचे मुख्यालय खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बी वॉशिंग्टन DC, अमेरिका. पुढचा प्रश्न बघा, CD देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील होते? असा प्रश्न आहे. पूर्ण प्रश्न वाचत नाही आहे. तर हे रायगड जिल्ह्यातील होते. रायगड जिल्ह्यातील CD देशमुख हे रायगड जिल्ह्यातील होते. पुढचा प्रश्न बघूया, पॅराऑलिम्पिक 2020 पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू कोण? तर याचं योग्य उत्तर आहे सुमित अंतिल. सुमित अंतिल हे पॅराऑलिम्पिक आहे. आणि फक्त ऑलिम्पिक असं विचारलं असतं तर नीरज चोप्रा उत्तर विचारलं असतं. मस्त प्रश्न विचारला आहे, गुगली प्रश्न आहे, बरेच जण चुकले असतील. 11 नंबर, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले आहे? त्याचे योग्य उत्तर आहे परशुराम घोसवाडकर. पुढचा प्रश्न बघा, 20 नंबरचा, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यातून विलीन करण्यासाठी चालवले होते? याचं योग्य उत्तर बी हैदराबाद. पुढचा प्रश्न बघा, 27 फक्त GK बघतोय, मराठी ग्रामर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. जर हवा असेल तर कमेंट करून सांगा, नसेल तर व्हिडिओ बनवत नाही, असेल तरच आपण व्हिडिओ बनवूया, नाहीतर दुसरा कुठला तरी आपण प्रयोग करता येईल. याचं उत्तर आहे बी न्यूझीलंड. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम न्यूझीलंड या देशाने बहाल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी राजगड. याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ध्वनीचा सर्वाधिक वेगाने वहन टिंबटिंबामधून होते, तर असं विचारलं येतं. तर याचं योग्य उत्तर आहे सी पोलाद. मी तुम्हाला सांगितलं होतं स्थायूमधून सर्वात जास्त वेगाने ध्वनीचे वहन होते, आणि जे सर्वात कमी म्हणजे निर्वात जागेतून, म्हणजे होतच नाही ते निर्वात जागा. पुढचा प्रश्न, कृष्णार्पण हा महत्त्वाचा आहे म्हणून घेतोय. कृष्णार्पण हा समास कोणता प्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बी चतुर्थ तत्पुरुष. मित्रांनो 572 मधील जेवढे काही प्रश्न आहेत मागे विचारलेले संभाव्य, ते सर्वच्या सर्व प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये 60 ते 70 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे ते पुस्तक घेतलं नसेल तर ते पुस्तक नक्की घ्या. 49 नंबरचा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर याचं योग्य उत्तर आहे बी 1927. तुम्हा सर्वांना याचं उत्तर माहिती आहे. 54 बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळालेले नाही? तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही. त्यांना 5 वेळा नामांकन मिळालेलं होतं, परंतु त्यांना कधीच नोबेल पुरस्कार देण्यात आलेला नाही. 55 बघा, कोकण किनारपट्ट्या किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. पहिलाच उत्तर आहे बघा, सातारा 2014 मधील प्रश्न आहे तसा पडलेला आहे. त्याचं उत्तर आहे 1 श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग, मालवण हे याचं योग्य उत्तर आहे. 56 राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? ऑप्शन क्रमांक 4 विधान परिषद निर्वाचित सदस्य. पुढचा प्रश्न बघा, मूळ संविधानात
किती कलमे होते? तर याचं योग्य उत्तर आहे 395. हा सुद्धा महत्त्वाचा आहे बघा, शुचीभूत होणे. एक घेऊ आपण मराठी ग्रामरचं. याचं उत्तर आहे शुद्ध होणे. शुचीभूत होणे म्हणजे काय? शुद्ध होणे. 69 बघा, AMBIS म्हणजे ॲम्बिसचा फुल फॉर्म विचारला आहे. ऑप्शन क्रमांक ए पाठ करून ठेवा. ॲटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम हे याचं योग्य उत्तर आहे. रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? तर किती पोलीस स्टेशन आहेत? ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक डी 28 हे याचं योग्य उत्तर आहे. उषाने सुवर्णपदक पटकावले. यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. प्रथमा. पुढचा जीकेचा घेऊया. जीकेचा प्रश्न आपण फक्त जीकेचे बघूयात. 77 बघा, 77 अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या म्हणजे AICTEच्या सहकार्याने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे BPRDने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू केले. त्या हॅकेथॉनचे नाव काय? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मंथन 2021. संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे राज्यसभा. आणि राज्यामध्ये विधान परिषद हे अप्पर हाऊस असतं. पुढचा प्रश्न 79 महाराष्ट्रामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 35. पुढचा प्रश्न बघूया. 75 नंबर इथे दिसतोय. खेलो इंडिया युथ गेम्स कोठे पार पडले? ऑप्शन क्रमांक डी गुवाहाटी. पुढचा प्रश्न 96 टोकियो ऑलिम्पिक 2020 भारताने एकूण किती पदके जिंकली? तर याचं योग्य उत्तर आहे 7 पदके जिंकली आणि 48व्या स्थानावर तो होता. पुढचा प्रश्न बघा संपले. तर पुढची प्रश्नपत्रिका आपण घेऊया. जबरदस्त प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. रत्नागिरीची प्रश्नपत्रिका बघूयात. पहिले गव्हर्नर जनरल ब्रिटिश हिंदुस्थानचे विचारला मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग हे होते. एअरफोर्स अकॅडमी कोठे आहे? तर एअरफोर्स अकॅडमी ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक बी आहे. ऑप्शन क्रमांक बी हैदराबाद. मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे? मिझोरामच्या राजधानीचे नाव डी एंजवॉल. 2018चे हिवाळी ऑलिम्पिक कोठे भरले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पियोंगचाँग. हे हिवाळी अधिवेशनचे इथे भरले होते. खतरनाक प्रश्न मित्रांनो, 100 प्रश्न आहेत. 5वा का सन 2011च्या जनगणने अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकेची संख्या किती? दशलक्षी म्हणलं आहे तर त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 10. खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? तर 6चं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. 7 जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस राज्यपालाच्या सल्ल्यानुसार टिंबटिंब खाली आणीबाणी जाहीर करता येते. 356 याचं योग्य उत्तर आहे. ध्वनीचा अभ्यास याचा शास्त्रीय नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी ॲकॉस्टिक हे ध्वनीचा अभ्यास करण्याचे शास्त्रीय नाव आहे. चंबळ नदीच्या काठावरील कुठला शहर आहे? चंबळ नदीच्या काठावरती कोटा हे शहर आहे. तर राजस्थानमध्ये ही वाहती प्रमुख नदी आहे. ती यमुनेची उपनदी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती मध्य प्रदेशातून चित्तोडगड या जिल्ह्यातून ते राजस्थानमध्ये प्रवेश करते. तर पुढचा प्रश्न बघा. लेप्चा आणि भूतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. सिल्वर रिव्होल्यूशन म्हणजे रजत क्रांती कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे? तर रजत क्रांतीवरती प्रश्न हमखास विचारतात मित्रांनो. जे क्रांती आहेत आतापर्यंत जितक्या क्रांती झाल्यात त्या क्रांत्या तुम्हाला पाठ पाहिजे. तर याचं योग्य उत्तर होतं सी रजत क्रांती म्हणजे सिल्वर रिव्होल्यूशन म्हणजे अंडी उत्पादन वृद्धी. पुढचा प्रश्न. भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारी महिला कोण? तर याचं योग्य उत्तर होतं बी राजकुमारी अमृत कौर. 6वा प्रश्न बघा. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे? मित्रांनो रत्नागिरी पश्चिमेला आहे आणि गडचिरोली पूर्वेला आहे.
तर पश्चिमेचा प्रश्न पूर्वेला विचारला आहे, म्हणजे कोणताही जिल्ह्यातील प्रश्न, थोडक्यात सांगायचं मला, कोणत्याही जिल्ह्यातील प्रश्न कोणत्याही जिल्ह्यावरती विचारू शकतात. त्यामुळे 36 जे जिल्हा विशेष आहेत ते तुम्ही तोंडपाठ करा, म्हणजे कराच. तर याचं योग्य उत्तर आहे, सर्वात योग्य उत्तर आहे डी, इंद्रावती. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चित्तरंजन दास, हे याचे योग्य उत्तर आहे. बनारसी हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर याचं योग्य उत्तर तर डी, पंडित मदन मोहन मालवीय, हे याचं योग्य उत्तर आहे. भारतात गहू पिकाची जनुकीय पिढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे भारतातील म्हणलं आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर तर सी, कर्नाळ. पुढचा प्रश्न, 17 श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कैद कधी केले होते? तर याचं योग्य उत्तर तर ए, 1920 नंतर. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? ऑप्शन क्रमांक डी, 23 जुलै 1856. हे सर्वांना माहिती आहे, आपण लहानपणी भाषणांमध्ये पण बोललो होतो, त्यामुळे हे लक्षात असेल. जे चुकलेत त्यांचा अभ्यास थोडासा कमी आहे, त्यांनी अभ्यास वाढवावा लागेल त्यांना. 19 पुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? खंडपीठ नाही म्हणलं आहे, याचं योग्य उत्तर तर नवी मुंबई. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 18 वर्षावरील सर्व नागरिक. पुढचा प्रश्न बघूया. अत्यंत मस्त प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. हे तिन्ही प्रश्नपत्रिका जे आपण बघतोय त्या मस्त आहेत. सर्व प्रश्न विचारू शकतात, पुन्हा पुन्हा विचारू शकतात. त्या सर्व प्रश्न बेसिक लेवलवरती विचारलेत, परंतु रत्नागिरीचीच प्रश्नपत्रिका थोडीशी हाय लेवलची आहे. यामध्ये बघा तुम्ही जी के पण मस्त विचारलं आहे, आणि शेवटी मॅथ्समध्ये बऱ्याच जण ज्यांचं मॅथ्स चांगला आहे ते आउट ऑफ मार्क काढू शकतात. बघा प्रश्न बघा कसा आहे. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस कशाशी संबंधित होती? म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्याचं उत्तर तर बी, दुखापत झालेल्या व्यक्तीस तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत देणे. म्हणजे आपण याचा अभ्यास करूच शकत नाही, अशा प्रश्नांचे उत्तर येथे सुद्धा विचारलेली आहेत. डी 77 बघा, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट याचे मुख्यालय कोठे आहे? तर 77चं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली. मुख्यालय विचारलं आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, भारतातील विचारलं तर 100% नवी दिल्ली लिहायचं. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला गोळी मारायची आहे, किंवा काहीच माहिती नाही आहे या प्रश्नाबद्दल माहीतच नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला एक ट्रिक सांगतो आहे, नवी दिल्ली लिहायचं, बिंदास लिहायचं. चुकला तरी चुकू द्या, परंतु जास्तीत जास्त चान्सेस त्याचेच उत्तरं योग्य येतील. जयकर समिती कोणत्या विषयाच्या संबंधित आहे? तर जयकर समितीचा विषय आहे ऑप्शन क्रमांक सी, रोड विकास डेव्हलपमेंट, म्हणजे रोड डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमिट बाबतीत उचित पर्याय ओळखा. हे काय असते? तात्पुरते असते. जी केचे सर्व प्रश्न आपण बघितले आहेत, बघूया कोणता बाकी आहे. मित्रांनो सर्व प्रश्न तिन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न घेतलेत. असेच प्रश्न आपण SRPF आणि बाकी इतरसुद्धा घेतलेले आहेत. तुम्हाला बाजूबाजूला बटनमध्ये दिसत असेल व्हिडिओ, तुम्ही त्याला क्लिक करून ते सुद्धा व्हिडिओ बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा पुढचा व्हिडिओ मराठीबद्दल असेल, मराठी ग्रामर, यामधील सर्व मराठी ग्रामर आपण घेऊयात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, आपण घेऊयात. नसेल तर आपण फक्त GK आणि चालू घडामोडी जे आहे आतापर्यंत आलेले सर्व जे सिरीज चालू केली होती आपण, थोड्या वेळमध्ये बंद होती ड्युटीमुळे, परंतु ती सिरीज 2पर्यंत झाली. आता तिसरी सिरीज बनवायची असेल तर तीसुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.